नमस्कार. दुष्काळाशी दोन हातमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रातल्या 116 गावांमध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्याविषयी आपण गेल्या 6 आठवड्यांपासून बोलतोय. आज त्याच्याबद्दलच बोलण्यासाठी आमिर खान आणि सत्यजित हे दोघंही आपल्याबरोबर, सत्यजित भटकळ आलेले आहेत. आत्ता खरं तर सगळा महाराष्ट्र, सगळा देश वाट पाहतोय पावसाची आणि पावसाबद्दल बहिणाबाईंनी फार छान त्यांच्या कवितांमधून काही ठिकाणी म्हटलेलं आहे. बहिणाबाई चौधरी या खानदेशामधल्या होत्या, जळगाव भागातल्या, आणि त्या स्वतः अशिक्षित होत्या. पण त्यांनी जे जीवनाच्या विषयी लिहिलेलं आहे, त्यांनी एकूण माणसाच्या आयुष्याविषयी जे लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आणि फार मोलाचं अशा प्रकारचं त्यांचं एकूण सगळं साहित्य आहे. त्यांचे जे चिरंजीव होते सोपानदेव चौधरी, त्यांनी नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांची सगळी कविता आणि त्यांच्या सगळ्या गाणी त्यांनी लिहून ठेवली. पण त्याच्यातून पावसाच्या बद्दल असं म्हटलं होतं की आला पाऊस पाऊस आता सरींवर सरी, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. तर अशा पावसाची आता सगळेजण वाट आपण पाहतोय आणि पाणी कमावण्याचे आता हे दिवस सुरू होत आहेत. पाणी कमावणं हा आपल्याला या निमित्तानं एक निर्माण झालेला शब्द आहे आणि वॉटर कपच्या निमित्तानं पाणी कमवण्यासाठी ही सगळी गावं आसुसलेली आहेत आणि त्याचा हा प्रवास सध्या सुरू आहे. काय वाटतं सत्याची? नाही, अगदी म्हणजे आपण सर्वजण जसं लगानमधली ती ओळ आहे, कदाचित आम्हाला जास्त लक्षात असेल की घनन घनन घिरा आहे बदरा, घने घन घोर कारेच आहे बदरा, आणि मग नंतर त्याच्यात हे आहे की काले मेघा पाणी तो बरसाव. या भावनेने मला वाटतं अख्खा महाराष्ट्र किंबहुना अख्खा देश वाट पाहतोय कि कधी एकदाचा पाऊस पड़े. मेरी तो यही दुआ है कि इस दफ़ा बहुत अच्छी बारिश हो और ताकि एक तो सारे महाराष्ट्र को फ़ायदा हो और ख़ास तौर से उन गाँव में जहाँ पे ये काम हुआ है, पान लोड का काम हुआ है, भले वो वाटर कप के दायरे में हुआ हो या जलयुक्त शिवार के दायरे में हुआ हो या किसी गांव ने अपने आप भी ये काम किया हो, तो उसका बहुत भरपूर फ़ायदा होगा इन गाँव को जहाँ जहाँ पान लोड का काम हुआ है. तो हम चाहते हैं कि इस दफ़ा भरपूर बारिश हो ताकि जो जो काम हुआ है वो लोगों को उसका पूरा फ़ायदा मिले. म्हणजे खरंच आता सगळी गावं वाट बघतायत की कधी पाऊस होतो आणि कधी आपण जे केलेलं आहे काम त्याचं प्रत्यक्ष फळ आपल्याला बघायला मिळतं. गावं ॲक्च्युली वाट पाहत नाही आहेत. गावं सध्या म्हणजे अजूनही त्यांचं काम सतत चालू आहे. म्हणजे एक एक दिवस किंबहुना मी म्हणेन काही गावामध्ये एक एक तास मोजून ते काम करतात. म्हणजे त्यांचं काम अविरत चालू आहे. नाही, आपण एकंदरीतच पण ह्या सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप प्रेरणादायी कहाण्या आपल्याला बघायला मिळाल्या, त्यांनी आपले डोळे बऱ्याचदा उघडले आणि सगळ्या राज्यापुढे एक आदर्श असं काहीतरी नेऊन ठेवलं. याही भागामध्ये आपल्याला अशाच काही प्रेरणादायी कहाण्या बघायला मिळणार आहेत. याबद्दलची पहिली जी कहाणी आहे ती आपण अंबेजोगाई तालुक्यामधली आहे, बीड जिल्ह्यातली, ती पाहूया आणि माझी खात्री आहे की आमिरलाही नक्कीच आवडेल. अंबाजोगाई तालुक्यातल्या शेपवाडी गावच्या वेशीवर लुई ब्रेल अंधजन मंडळाचे सदस्य हजर झाले. कुणी परभणीहून आलं होतं, तर कुणी लातूरहून, तर कुणी तुळजापूरहून. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान करण्याची इच्छा या 32 अंध बांधवांना एवढ्या दूरवरून इथपर्यंत घेऊन आली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून त्यात सुजलाम सुफलामचे रंग भरण्यासाठी या अंध बंधू भगिनींनी एक पाऊल पुढे टाकलंय. तर लुई ब्रेल अंधजन मंडळाचे जे माझे सर्व मेंबर आहेत त्या लोकांना मी काल 8 दिवसापासून त्यांना मी बोलत होतो की आपण अंध जरी असलो तरी ह्यांच्या हाताला हात धरून आपण हे जे लोक आपल्याला काम करायला होतील ते काम आपण करू. आणि काट्याकुट्याचा रस्ता कापल्यानंतर लुई ब्रेल अंधजन मंडळाचे हे सदस्य श्रमदान सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्या मदतीला शेपवाडीचे 50 ग्रामस्थ हजर होते. क्षणाचीही उसंत न घेता श्रमदानाला सुरुवात झाली. खोदकाम, दगडांनी भरलेली घवेली पुढे सरकवणं,
बंधाऱ्यासाठी दगड रचणं, सगळीच कामं मोठ्या जोशात सुरू होती. या स्फूर्तिगीतानं हा जोश आणि उत्साह द्विगुणित झाला. सागर ने रास्ता छोड़ा, पर्वत ने शीश झुकाया, फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें, हम चाहे तो पैदा कर दे तारों में राहें, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. गोविंदराव, खरं म्हणजे आमच्या अंगाचे कातडे काढून त्यांना पायाचे जोडे जरी शिवले तरी आम्हाला त्यांचे उपकार फेटणार नाहीत. जे डोळस माणसांनी करायला पाहिजे पण त्या अंध माणसांनी आमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, ते आम्ही कदापिही विसरू शकणार नाहीत. साहेब, यांनी जे आज श्रमदानाला जी गती दिली, गाणे म्हणून जे आमचं मनोबल वाढलं, आम्हाला एक नवे साथी म्हणून आले पुन्हा, आणि त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास हा खूप वाढलेला आहे. शेपवाडीचे ग्रामस्थ आणि लुई ब्रेल अंधजन मंडळाच्या सदस्यांनी फक्त अर्ध्या तासात अनगड दगडाचा बांध उभारला. खरं तर या अंध बंधू भगिनींपैकी कुणाचाही शेपवाडी गावाशी थेट संबंध नाही. मात्र महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं असेल तर राज्यभरात जलसंधारणाची कामं व्हायला हवीत आणि त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. लुई ब्रेल अंधजन मंडळाची ही दूरदृष्टी आपणही अंगीकारायला हवी. आम्हाला एक माहित आहे की आम्हाला फक्त दिसत नाही, आमच्या हाताला हात जर धरला तर आम्ही हे डोंगर एवढाच नाही तर आम्ही पार ते नेपाळकडलं शिखर सुद्धा चढण्याची आमच्यात हिंमत आहे. वाव, बापरे, फारच प्रेरणादायी आणि असं मोठी गोष्ट है. मतलब ये लोग उस गांव के भी नहीं है और वो लोग अलग जगह से आए हैं इस काम में मदद करने के लिए. कितनी बड़ी बात है. एक तो बहुत प्रेरणादायक बात है और ये लोग शायद अंग्रेजी में बोलता हूँ मैं क्योंकि हिंदी में मैं अटक जाता हूँ, मराठी में तो और अटकता हूँ मैं. तो they may not have sight but they have lot of vision. These people may not have sight but they have lot of vision. इसको मैं मराठी में कैसे बोलूं? त्यांना दिसत जरी नसलं तरी त्यांची दृष्टी विराट. हो, दिसत नाही पण दृष्टी विराट आहे. They are really amazing people. Yeah, they are motivating to all of us. And the spirit with which they are working, it's मैं इनका शुक्रिया अदा करना चाहूँगा, अभिनंदन करना चाहूँगा और शुभकामनाएं देना चाहूँगा कि उन्होंने ये कदम उठाया और लोगों को इसमें और प्रेरणा मिलेगी. बहुत बड़ा काम किया उन्होंने. और एक और बात मुझे कहनी है, हम लोग अब जब इस टॉपिक पे हैं, हालांकि ये थोड़ा अलग टॉपिक है, लेकिन महाराष्ट्र में कई लोग हैं जिनकी दृष्टि चले जाती है, जिनकी साइट चले जाती है, लेकिन वो ज़रूरी नहीं है कि वो जाए और उनको ट्रीट भी किया जा सकता है अगर हम सब अपनी आंखें डोनेट करें. तो जैसे मैंने और किरण जी ने किया है कि हमारे जब हम गुजर जाएंगे तो हमारी आंखें किसी और को काम आए. अगर हम ये काम करें तो बहुत सारे लोगों को मदद मिल सकती है इससे. हालांकि पानी से इसका कोई संबंध नहीं, लेकिन मुझे ये बात सूझी इस वक्त. नक्कीच आहे. फार दृष्टीदान आहे, खरंच नक्कीच फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा आता आमिरने उल्लेख केला. मला तर सत्यजित हे बघितल्यानंतर इतका कॉम्प्लेक्स आला की म्हणजे तुम्ही दोघेही जण जाऊन श्रमदान करून आलेले आहात, मीच एकटा आहे की जो नाही गेलो. आणि मला हे बघितल्यानंतर फारच कॉम्प्लेक्स आला की आता 8च दिवस उरलेत की कुठेतरी एखाद्या गावात प्लीज जरूर या. बुधवारी मी जाणार आहे, मंगळवारी संध्याकाळपासून आपण जाऊया. आणि यांच्यामध्ये जी म्हणजे त्यांची दृष्टी, त्यांची धडाडी, त्यांचा उत्साह हा म्हणजे हेवा वाटावा असा आणि अभिमान वाटावा असाच आहे. हो, खरी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हटलंत की कॉम्प्लेक्स, म्हणजे मलाही खूप मोठा कॉम्प्लेक्स आला. म्हणजे की इतक्या विपरीत परिस्थितीत आणि इतक्या आनंदाने ते त्या श्रमदानात सामील झाले. मला वाटतं ते एक सर्वांसाठी, म्हणजे माझ्यासाठी निश्चितच एक फार मोठं एक उदाहरण आहे. आणि मी म्हणेन की वॉटर कपच्या निमित्ताने अशी खूप महान व्यक्ती आपल्याला भेटायला मिळाले, हा एक खूप म्हणजे मोठा काय म्हणतात ती उपलब्धी आहे आपल्या सर्वांसाठी. एक मोठं संचित जमा झालं या निमित्तानं. याच्यामध्ये ही जशी एक कहाणी आहे, आणखीन ही या वॉटर कपच्या निमित्तानं काही काही गोष्टी ज्या घडतायत त्याचा नातेसंबंधांवर सुद्धा कसा परिणाम होतो याच्याबद्दलची एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी पण ह्या निमित्तानं आपल्या समोर येते. आपण ती पण बघूया. अमरावती जिल्ह्यातील टेंभुरखेडा गाव. सत्यमेव जयते वॉटर कपच्या प्रशिक्षणाकरिता या गावातून निवड झाली.
या गावच्या ग्रामविकास अधिकारी संगीता जाधव यांची. त्यांनी झोकून देऊन जलसंधारणाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. या प्रशिक्षणाने त्या इतक्या प्रेरित झाल्या की त्यांनी गावात परतल्या गावकऱ्यांना सुद्धा प्रेरित करून झपाट्यानं जलसंधारणाची कामं सुरू केली. संगीता यांनी हे व्रत घेतलं खरं, पण एसटीत कंडक्टर असलेले त्यांचे पती मोहन जाधव हे मात्र त्यामुळे अतिशय नाराज झाले. त्याचं कारण होतं, लग्न झाल्यापासून दोघांचीही पोस्टिंग सतत वेगवेगळ्या गावातच असल्यामुळे गेली 7 वर्ष त्यांची भेट फक्त सुट्ट्यांनाच व्हायची, पण आता तीही होत नव्हती. पहिली ठिणगी पडली प्रशिक्षणादरम्यान. 4 दिवसाच्या प्रशिक्षणावरती आम्हाला तिथे एवढं मोबाईल अलाउड नव्हता. 4 दिवसात आमचं दोघांचं बोलणं नाही झालं. हे यांना असं वाटलं की बा ही एवढी कशी का रमली. म्हटलं हिचं काय आहे, म्हटलं कुठला काम आहे, म्हटलं की जेणेकरून म्हटलं एक फोन सुद्धा करत नाही. त्यामुळे मला थोडा राग आला. पण संगीता यांचं हे पाण्यासाठीचं वेळ दिवसेंदिवस वाढतच होतं. त्यामुळे टेंभुरखेडा गावात जलसंधारणाची कामं तर वाढत होती, पण दुसरीकडे संगीता आणि मोहन या दोघांच्या मनातला दुरावाही वाढत होता. कारण या कामांमुळे प्रशिक्षणानंतर संगीता आपल्या सासरी एकदाही जाऊ शकल्या नाहीत. होळीचा सण जो होता ना, तर त्यावेळेस आम्ही वाट पाहत बसलो. माझी आई, लहान भाऊ, बहीण सगळे आम्ही वाट पाहत बसलो. तर आज होळीचा सण आहे आणि ही येणार आहे म्हणून. गुढीपाडव्याच्या निमित्त आम्ही पूजा ठरवली होती, पण त्यावेळेससुद्धा ती आली नाही. 15 तारीखला हिचं बड्डे होतं. मी रात्री हिला 12 वाजता मेसेज केला, हॅपी बर्थडे टू यू म्हणून. घरच्यांनी हिला फोन केला, म्हणे तू येऊन जा. पण ही कामामध्ये असल्यामुळे हिनं म्हटून दिलं की माझं काही येणं होत नाही. मग मी त्या दिवशी तिला बोललो नाही. मला खूप प्रचंड राग होत होता. म्हटलं असं वाटत होतं की हिच्या वडिलाला सांगावं फोन करून, काय बा तुमची मुलगी नवऱ्याकडे लक्ष देत नाही, सतत तिच्या कामामध्येच बिझी राहते, कुटुंबाची जबाबदारी काय ही तिला समजत नाही. असं माझ्या मनात वेगवेगळे विचार होत होते. मला भीती होती की मला हे डिवोर्स देतील, पण तरी पण मी हार नाही मानली. म्हटलं कारण की मला एवढं माहीत होतं का आपण जे काम करू ते कधी ना कधी यांना दिसणार आणि त्यामुळे यांची आणि माझी जी अटॅचमेंट आहे ती वाढेल. आता मात्र मोहन यांना राहवलं नाही. त्यांनी एसटी पकडली आणि थेट टेंभुरखेड्याला पोहोचले. त्यावेळी सुद्धा संगीता त्यांच्या घरी नव्हत्या. त्या गावकऱ्यांसोबत CCTV बांधत होत्या. पण सुदैवाने त्या दिवशी ABP माझा चॅनलवर दुष्काळाशी 2 हात या कार्यक्रमाचा एपिसोड प्रक्षेपित होणार होता. इथं आल्यानंतर मला तिनं संध्याकाळी प्रोग्राम बघायला सांगितला. आणि जेव्हा मोहन यांनी हा कार्यक्रम पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संगीता यांनी स्वतःला किती महत्त्वाच्या आणि विधायक कामात झोकून दिलंय. सत्यमेव जयतेच्या वॉटर कपच्या अनुषंगाने हे संपूर्ण गाव एकवटलेलं दिसतंय. 44 डिग्रीमध्ये सुद्धा या गावातील लोक मोठ्या प्रमाणात श्रमदान करताना आपल्याला दिसत आहे. स्पर्धेमध्ये विजय कोणाचा होणार हे माहित नाही, मात्र या गावातून दुष्काळ हरणार आहे हे मात्र निश्चित आहे. ज्यावेळेस तो दुष्काळाशी 2 हात तो प्रोग्राम बघितल्यानंतर मला समजलं तर आज मराठवाड्यामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती विदर्भात येऊ नये म्हणून आज ती काम करत आहे. एवढ्या दिवसात मनात निर्माण झालेले गैरसमज तर दूर झालेच. आणि गंमत म्हणजे आता दर शनिवार रविवार मोहन स्वतः टेंभुरखेड्याला येऊन पत्नी संगीता बरोबर या पाण्यासाठी श्रमदान करू लागलेत. श्रमदान करताना मला वेगळं मजा आली, कारण की पावडा घेऊन मी त्या गमेला भरून द्यायचं. ती मग मी प्रेमाने तिच्याजवळ ते गमेला भरून द्यायचं. ती माती तिकडे टाकायची. मला खूप छान वाटायचं. आणि एकदम जसं आधी रिलेशन होतं त्यापेक्षा एक घट्ट असं नातं निर्माण झालं आणि आमच्या दोघांमधलं जे प्रेम आहे ते पूर्ण अजून खूप काही प्रमाणात वाढलं. पती पत्नीला सुद्धा पाणी जवळ आणू शकते. What's his name? I forgot his name. क्या इसका नाम, इनका नाम क्या? संगीता जाधव आणि मोहन बड़ा रोमांटिक आदमी. बहुत ही रोमांटिक है. मिस भी कर रहा है अपनी पत्नी को और सोच रहा है कि फोन भी क्यों नहीं कर रही है. पहुंच जाता है वहां पे. तो बहुत कमाल की लव स्टोरी. इसे तो पिक्चर बननी चाहिए. याद आ रही है. बट इट्स सो वंडरफुल टू सी देम वर्किंग टुगेदर. नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संगीताजींनी ज्या पद्धतीने स्वतःला म्हणजे समर्पित करून त्या काम करतायत आणि त्याची दाद देऊन त्यांचे मिस्टर त्याच्यामध्ये सुद्धा सामील होतात. मला वाटतं ही खूप खूप सुंदर गोष्ट आहे. आणि त्या दोघांचं म्हणजे आपल्या सर्वांतर्फे मला वाटतं आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.
याच्यामध्ये एका पॉइंटला तर त्या असं म्हणाल्या बोलताना की मला असं वाटलं होतं की आता आपल्याला घटस्फोट मिळणार, डिव्होर्स मिळणार पण त्यांचा कामावरचा स्वतःच्यावरचा जो विश्वास होता, कामावरचा जो विश्वास होता तो मात्र अबाधित राहिला. मी अनेक वेळा त्या गावात गेलेलो आहे आणि मी पाहिलंय की त्या ज्या समर्पित भावनेने काम करतात म्हणजे ते अतिशय अनुकरणीय गोष्ट आहे. आणि अशी आपल्याला खूप असे शासकीय अधिकारी या काळादरम्यान आपल्याला भेटलेले आहेत की जे अत्यंत म्हणजे प्रेमाने आणि समर्पित भावनेने काम करत असतात. आमिर, आपण दर आठवड्याला वेगवेगळ्या हे जे 3 तालुके आहेत तिथं काय पद्धतीनं काम सुरू आहे हे आपण बघत असतो. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं खूप गावं खूप करतायत तर आपण त्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या 2-2 गावांमध्ये काय स्थिती आहे आणि कुठपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे, कारण आता जेमतेम आठवडा उरलेला आहे, तर ते कुठपर्यंत त्यांना जे टार्गेट आहे ते अचीव ते करू शकलेत हे आपण पाहणार आहोत. माझा सहकारी विलास बढे याच्याकडून. विलास. राजू सर, आता सुरुवातीला आपण जाणार आहोत अंबेजोगाई तालुक्यातल्या राडी तांडा, तिथलं काम कसं सुरू आहे ते आपण बघूया. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा. अंबाजोगाई तालुक्यातलं खापरटोन गाव. गावाचं क्षेत्रफळ 549 हेक्टर आहे. गावाची लोकसंख्या 1254 आहे. सीसीटीचं नियोजन त्यांनी 15 हेक्टरचं केलेलं होतं, त्यापैकी 14 हेक्टर पूर्ण देखील झालंय. नाला खोलीकरण आणि रुंदीकरणात त्यांचं नियोजन होतं 1500 मीटरचं, पण दुपटीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 3200 मीटर पूर्ण झालेलं आहे. झाडांसाठी खड्डे 1400 खड्डे खणण्याचं त्यांचं नियोजन होतं. 1700 खड्डे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. आणि एलबीएस मध्ये 165चं नियोजन झालं होतं. आतापर्यंत 100 एलबीएस पूर्ण झालेले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातलंच राडी तांडा हे जे गाव आहे त्या गावाचं एकूण क्षेत्रफळ आहे 110 हेक्टर. गावची लोकसंख्या आहे 993. या गावानं 10 हेक्टर सीसीटीचं नियोजन केलं आणि ते पूर्ण देखील केलंय. नाला खोलीकरण रुंदीकरणाचं 2000 मीटरचं नियोजन होतं, पण त्यांनी 2200 मीटर इतकं पूर्ण केलंय. झाडांसाठी खड्ड्यांचं नियोजन होतं 1000चं, पण त्यांनी 1229 खड्डे पूर्ण केलेत. बांध बंदिस्तीचं नियोजन होतं 94.1 हेक्टरचं आणि त्यांनी 94.1 हेक्टर काम पूर्ण केलंय. असं दिसतंय सत्यजित की बरेचसे जे आपण पॅरामीटर्स होते ते बहुतांश पूर्ण केलेले आहेत या 2 गावांमधल्या लोकांनी. श्रमदान दोन्ही गावांचं पूर्ण झालेलं आहे, सीसीटीचं किंवा बाकीच्याही बाबतीमध्ये. नाही, खूप मोठी गोष्ट आहे, कारण ही म्हणजे आपण जे निकष ठेवले आहेत ते तसे कठीण आहेत. अर्थात त्याची मोजमाप अजून व्हायची आहे आणि मोजमाप पद्धती तशी कॉम्प्लिकेटेड पद्धती आहे. म्हणजे आता आपण 2 दिवसांचं शिबिर पूर्ण केलं त्याच्यासाठी की आपण केलेल्या कामाचं वैज्ञानिकदृष्ट्या कसं मोजमाप करायचं असतं. तर सर्व गावं जेव्हा सगळे मोजमाप होतील तेव्हा आपल्याला पूर्णपणे कळेल. पण एवढी गोष्ट मात्र निश्चित की या दोन्ही गावांमध्ये फार मोठ्या स्केलवरती कामं झालेली आहेत आणि याचा लाभ त्यांना पाण्याने होणारच आहे. पुढचं गाव बघूया. हो. विलास. राजू सर, यानंतर आपण कोरेगाव तालुक्यातल्या जायगाव मध्ये जाऊयात. याचं क्षेत्रफळ आहे 937 हेक्टर आणि इथली लोकसंख्या आहे 1300. सीसीटी यांनी 34,400 मीटरची बांधून पूर्ण केली आहे. डीप सीसीटी 3280 मीटर. झाडांसाठी इथे 1310 खड्डे खणले गेलेत. शोष खड्डे 70 आहेत. एलबीएस 20. मातीचे बंधारे 4 बांधून तयार आहेत. सिमेंट बंधारे 3 आहेत आणि 23 विहिरींचं पुनर्भरण केलं गेलंय. कंपार्टमेंट बंडिंग 240 हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झालंय. 10,000 मीटरचं नाला रुंदीकरण देखील पूर्ण केलं गेलंय. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं वेळू हे गाव. या गावचं क्षेत्रफळ आहे 1236 हेक्टर. इथली लोकसंख्या आहे 1411. इथं 1307 मीटर सीसीटीचं काम झालंय. डीप सीसीटी 3180 मीटर. ओढा खोलीकरण 4000 मीटर इतकं झालंय. मातीचे बांध 600 मीटरचे यांनी 10 बांधून पूर्ण केलेत. झाडांसाठी यांनी 1600 खड्डे खणलेत आणि शोष खड्डे 295 आहेत. 126 एलबीएस आणि गॅबियन बंधारे 6 उभारले गेलेत. मला खात्री आहे, म्हणजे आपण मागे जेव्हा आमिरनं दाखवलं होतं सगळ्यांना
की CCT काय असतं, LBS काय असतं, त्यामुळे लोकांना आठवत असेल हे बघताना की कशा कशात किती किती काम झालेलं आहे. हो हो. नाही, आणि अजूनही कामं चालू आहेत. म्हणजे हे काही फायनल आकडे नाही आहेत. मला ठाऊक आहे की प्रत्येक गावं जी प्रबळ दावेदार आहेत त्यांची कामं सतत चालू आहेत. म्हणजे अगदी 5 तारखेपर्यंत आणि काही गावं तर रात्री पण काम करतात. म्हणजे आता तर अगदी जेमतेम 8 दिवस, कारण आता पुढच्या रविवारी ती स्पर्धा संपणार, त्यामुळे फक्त 8 दिवस उरले आहेत आणि गावं आणखीन दुप्पट वेगाने युद्ध पातळीवर काम करत असतील. विलास पुढचा तालुका. वरुड तालुक्यातली ही गावं आहेत. या गावचं क्षेत्रफळ आहे 754 हेक्टर. इथली लोकसंख्या आहे 1940. DCT त्यांनी पूर्ण केले 5100 इतकं. झाडांसाठी त्यांनी खड्डे खणलेत 1500. शोष खड्डे 50 पूर्ण झालेत. नाला खोलीकरण 1500 मीटरचं पूर्ण केलंय. माती बंधारा जो 60 मीटरचा आहे तो 1 बांधून पूर्ण झालाय, तर LBS 10 पूर्ण झालेत. वरुड तालुक्यातल्या टेंभुरखेडा गावात किती काम झालंय ते आपण पाहतोय. इथलं क्षेत्रफळ आहे 1437. इथली लोकसंख्या आहे 5703. इथं 234 CCT पूर्ण झालेत. इथं झाडांसाठी 2500 खड्डे खणले गेलेत, तर LBS 10 पूर्ण झालेत. 2 वनराई बंधारे उभे केलेत आणि 10 ठिकाणी नाला खोलीकरणाचं काम केलं गेलंय. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला ह्याच प्रकारचा रिस्पॉन्स असलेला बघायला मिळतोय. हे सगळे प्रबळ दावेदार आहेत. तसेच इतरही प्रबळ दावेदार आहेत. म्हणजे बरीचशी गावं आता आपल्या फायनल स्टेजमध्ये आपण म्हणू शकतो टॉप 15-20 मध्ये आहेत. आणि या प्रत्येक गावामध्ये मला ठाऊक आहे की रोज सतत सकाळपासून रात्रीपर्यंत कामं चालू असतात. नाही, मला असं वाटतं की आपल्याला सगळ्या गावांचा तर याच्यामध्ये काही आढावा वेळेच्या अभावाने घेता येत नाहीये, पण आपण रोज जे याच्याबद्दलचं कव्हरेज करतोय त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गावांमध्ये किती काम पूर्ण झालेलं आहे हे आपण त्याचा जर आढावा घेतला तर त्याच्यामुळेही अंदाज येईल लोकांना. आता आपण एक आणखीन अशी स्टोरी बघणार आहोत जी आहे सातारा जिल्ह्यातल्या अनपटवाडीची. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की शेतीची जमीन आणि त्याच्या बांध आणखीन या सगळ्यावरून, जमिनीच्या तुकड्यांवरून कशा प्रकारे सत्यजित भांडणं होतात, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत लोकांची मजल जाती, वर्षानुवर्ष कोर्ट कचेऱ्या होतात. पण ही अनपटवाडीमधले जे शेतकरी आहेत ते काहीसे ह्याच्यापेक्षा वेगळे आहेत आणि ते काय केलंय त्यांनी आपण ह्या कहाणीमधून त्यांच्या पाहूया. शेत पडे पण धुऱ्यासाठी लढे, अशी गावाकडे एक म्हण आहे. आज देशात जवळपास 50% जमीन ही वादाच्या कचाट्यात आहे. कोर्ट कचेऱ्या करता करता शेतकऱ्याच्या कित्येक पिढ्या, पैसा आणि वेळ खर्ची पडतोय. अशा पार्श्वभूमीवर सत्यमेव जयते वॉटर कप सुरू झाला. पाणी गमावण्यासाठी अनपटवाडीतले लहान थोर एकत्र आले. गावाला तशी शासनाची गायरान जमीन नाही, त्यामुळे जलसंधारणाचे उपचार कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला. गावातले काही शेतकरी पुढे आले आणि त्यांनी आपली जमीन विनामोबदला पाण्याच्या कामासाठी द्यायची तयारी दाखवली. आमचं एक छोटंसं गाव अनपटवाडी पाण्यापासून वंचित भविष्य काळात राहू नये म्हणून मला असणाऱ्या 5 एकर 16 गुंठ्यापैकी 2 एकर क्षेत्र मी 2 नाला बिल्डिंगसाठी कुठलाही मोबदला न घेता दिलेला आहे. कुणी 10 गुंठे जमीन दिली तर कुणी 2 एकर. त्यामुळे 40 शेतकऱ्यांची थोडकी नव्हे तर तब्बल 58 एकर जमीन जलसंधारणाच्या कामासाठी उपलब्ध झाली. आपली जमीन देणाऱ्या या दानशूर शेतकऱ्यांचे विचार सुद्धा तितकेच महान आहेत. भविष्याचा विचार करता जे पाणी साठणार आहे आणि त्यातून संपूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. दानपत्र मिळालेल्या या जमिनीवर जलसंधारण आणि वॉटर कप स्पर्धेच्या कामांनी जोर धरला. त्या विभागांनी कामं केलीच, सोबत गावकऱ्यांनीही झपाटून श्रमदान केलं. जवळपास 25 कोटी लिटर्स पाणी साठा अडून राहील एवढं प्रचंड काम या गावाच्या एकीतून आज उभं राहिलंय. ज्या जमिनी दिल्या आणि त्याच्यात पाणी साठा झाला आणि तो गावाला उपयोगाला पडला म्हणजे आम्ही हा कप जिंकल्यासारखाच आहे. तुम्ही द्या, अगं देऊ नका अमेरिकन साहेब. या 58 एकर जमिनीची बाजारभावानं किंमत 3.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दानशूर अनपटवाडीची चर्चा आता पंचक्रोशी बाहेर सुद्धा पसरली आहे.
वॉटर कपच्या कामांकडे बारकाईनं लक्ष देणाऱ्या जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनीही अनपटवाडीला येऊन भेट दिली. लोकांनी प्रचंड उत्साह दाखवून त्या ठिकाणी जलसंधारणाची काम केलेली आहेत आणि खरोखर एक जे अभिमानाची आणि अभिनंदनाची गोष्ट जी आहे, लोकांनी स्वतःची जमीन त्या ठिकाणी देऊन जलसंधारणाचे काम त्या ठिकाणी उभी केलेली आहे. विनोबांनी भूदान चळवळ सुरू केली, त्याला 65 वर्ष लोटली. ज्या 40 शेतकऱ्यांनी गावच्या भविष्याचा विचार करत गावाला जमीन दिली, त्यांचा विनोबांना निश्चितच अभिमान वाटला असता. स्वतःच्या फायद्यापेक्षा गावाचं भलं पाहणाऱ्या तुमच्या या वृत्तीचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे जिथे लोक एक एक फूट, म्हणजे आपला बांध, तुम्ही आमचा बांध इकडे का आणला आणि तिकडे का आणला याच्यावरनं खून होतात. ते 58 एकर स्वतःच्या मालकीची जमीन ही गावासाठी जलसंधारणाच्या कामासाठी देणं म्हणजे अशक्य गोष्ट वाटते. म्हणजे अनबिलिव्हेबल. Once more we have to clap for them. अनपटवाडीला सलाम. What is the name of the village? अनपटवाड़ी. अनपटवाड़ी के लोगों को हमारा सलाम. और जो उन्होंने भावना दिखाई है वो बहुत ही कमाल की भावना है. मतलब इससे बड़ी बात क्या हो सकती है कि आप गांव के लिए अपना दान करें और अपनी जमीन दान करें. मैं खुद का ना सोचूं, मैं सबका सोचूं, मैं पूरे गांव का सोचूं. इससे बड़ी भावना और क्या हो सकती है. त्यांनी असं म्हणाले ते की आता आम्हाला, हाँ उन्होंने बोला भी कि आप हमको कब देंगे कि नहीं देंगे आमिर जी, हम तो जीतेंगे. तो मेरे लिए तो आप ही जीत गए. और अनफॉर्चुनेटली मैं जज नहीं हूं इस कंपटीशन का, नहीं तो मैं तो आपको ही दे देता ये प्राइज. तो जज कोई और है. नाही, मी म्हणतोय की अनपटवाडीला एक वेगळं प्राइस फक्त यासाठी देण्याची गरज आहे की म्हणजे या पद्धतीची निस्वार्थी भावना म्हणजे एक उदाहरण आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी, की जिथे आपण आपल्या गावाचा विचार अगोदर करतो आणि मग नंतर स्वतःचा विचार. म्हणजे आणि त्याच्यासाठी फक्त आपल्या तोंडी बोलण्यामध्ये नव्हे तर कृतीत ते आणणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. खूप खूप मोठी गोष्ट आहे. ये जो भावना है ना, ये भावना देखने के बाद मैं आपको गारंटी से बोल सकता हूं कि ये गांव में पानी का प्रॉब्लम आगे नहीं होगा. क्योंकि जिस भावना से लोग एक आए हैं काम करने के लिए, तो पानी को वो रोकेंगे ही रोकेंगे. जी जी बिल्कुल. नाही, मध्यंतरी एक अशी बातमी होती की लोक जमीन आपली वाचवण्यासाठी काय करतात, तर एका शेतकऱ्यानं आपल्या त्या बांधावर पूर्ण दर 2 फुटावर एक छोटं मंदिर बांधलं. कारण मग त्या मंदिर कोणी पाडणार नाही आणि तिकडचा शेतकरी इकडे आपल्या जमिनीत अतिक्रमण करणार नाही. ह्या टोकाचा विचार एकीकडे होत असताना दुसरीकडं ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देणं आणि ही जी भावना आहे ना, ही खूप वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होती आहे. म्हणजे इथं आपण बघितलं मधल्या 2-3 भागांमध्ये की शेतकरी आणि एकूण सगळे ग्रामस्थ काय उत्साहाने वेगवेगळे विक्रम करण्यासाठी कामं करतायत. इथं एक वेगळी भावना आहे, विक्रम करायची आणि आपल्या गावाचा विकास करायची, ती एक वेगळी भावना आहे. असाच एक विक्रम म्हणूया आपण एक प्रकारचा अमरावती जिल्ह्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी केलाय गव्हाणकुंडच्या. काय आहे आपण ते पाहूया. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव गव्हाणकुंड. या गावात शुक्रवारी सकाळपासूनच एकच लगबग सुरू होती. 2 तासात हजारावर विलग समतल चर म्हणजेच DCT खोदायचा चंग गावकऱ्यांनी बांधला होता. यामध्ये आमच्याकडे जवळपास 8 ते 10 गावं अशी तयार होतील. श्रमदान आणि लोकसहभाग यामधून अतिशय चांगली चळवळ उभी राहिली आहे. गावातल्या पीर बाबांच्या मजारीवर चादर चढवून कामाला सुरुवात झाली. टेकडीच्या उतारावर DCT साठी मार्किंग केलं होतं. 6 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 1 फूट खोल असे 1000 खड्डे खोदणं सोपं नाही हे ओळखून जवळच्या गावातल्या लोकांना सुद्धा मदतीला बोलावलं गेलं होतं. ठरल्या वेळी महिला, पुरुष, वृद्ध सारेच जण गोळा झाले आणि 7:55 जलक्रांती पर्वाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या सरकारी विभागातले अधिकारी, कर्मचारी सुद्धा श्रमदानामध्ये सहभागी झाले होते. वन विभागातून 40 लोकांनी हातात कुदळ फावडं घेतलं होतं. पैशापेक्षा मुलाचं श्रमदान असतो. आणि दुसरी गोष्ट, गावकऱ्यांना एक धास्ती असते की वन विभागाचे कर्मचारी म्हणजे ड्रेस घालून त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करतात, पण आम्ही गावकऱ्यासोबत आहे. गावालगतच्या टेकडीवर पुरुष कामाला लागलेले असताना तर 1 किलोमीटर अंतरावर जंगलालगत बर्डी शिवारामध्ये गावातल्या 200 महिलांनी मोर्चा सांभाळला होता.
नौका भारी एकजुटीची नौका भारी सर्वांना करून न्यायचं हो गावाचा विकास करायचा. आम्ही जे हिवरे बाजारवरून ट्रेनिंग घेऊन आलो तर माती अडवणे, पाणी जिरवणे आणि येणाऱ्या पिढीसाठी आम्ही काय करून ठेवून राहिलो आणि येणाऱ्या पिढीसाठी दुष्काळ पडू नये, त्यांना भरपूर पाणी मिळावं ह्या उद्देशानं आम्ही जमिनीत पाणी मुरून राहिलो. त्यासाठी आम्हाला बचत गट, महिला सर्वात जास्त म्हणजे लहान छोटे मुलं खूप मदत करून राहिले आम्हाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोजणीनुसार 2 तासात 1100 पेक्षा जास्त डीसीटी खोदण्यात गावकऱ्यांना यश आलं. यातले 500 डीसीटी महिलांनी खोदले, म्हणजे महिलांचा वाटा होता तब्बल 50%. श्रमदान तरुजी करतो आज पण तर एवढा आनंद होता आमचा या विक्रमने, खूप आनंद होत आहे. आणि आमचं गाव मला जलयुक्त शिवारी करायचं आणि मॉडेल पण बनवायचं आहे. फक्त 2 तासात खोदलेल्या या डीसीटींमुळे गावचा जलसाठा तब्बल 2,70,000 घनमीटरनं वाढायला मदत होणार आहे. यावरून हे काम किती मोठं आहे याचा अंदाज आपल्याला येतो. 2 तासात गव्हाण कुंडनं जलक्रांतीकडे दमदार पाऊल टाकलं असं म्हणायला हरकत नाही. बहुत अच्छा काम आहे. प्रत्येक भागामध्ये आपल्याला असं एक काहीतरी केल्याचं बघायला मिळतंय. खूप कठीण काम आहे. म्हणजे एवढे डीसीटी एवढ्या कमी वेळात करणं, त्याच्यासाठी नियोजन, लोकसहभाग, म्हणजे मतलब नजदीक के गांव के लोग भी आए हेल्प करने के लिए. शेजारच्या गावची लोक आलीच, पण त्यासोबत तिकडचे जे आमदार साहेब तेही सामील झाले होते. अनेक लोक सामील होऊन हे शक्य झालं. त्यामुळे गव्हाणकुंड वासियांना आपला सर्वांचा सलाम पुन्हा द्यायला हरकत नाही. अँड ऑल्सो द नेबरिंग विलेज हू केम टू हेल्प देम. हो, म्हणजे स्पर्धक इतर त्यांच्याबरोबर जे स्पर्धा करणारी गावं त्यांच्या कामात सामील झाली. हां, तो उनके लिए भी सलाम. आणि आणखीन एक, ह्या सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला असं दिसतं की जिल्हाधिकारी असेल किंवा वनाधिकारी असतील, हे सगळे शासकीय मंडळी जी आहेत, जी एरवी खूप मोठा सपोर्ट आहे, खूप सपोर्ट आहे. आपण या निमित्तानं ह्या मंडळींच्या ह्या सगळ्याच उपक्रमाबद्दलच्या काय भावना आहेत त्या थोडक्यात बघूया आणि मग नंतर पुढे सरकूया. कोरेगाव तालुक्यामध्ये 37 गावांनी एकंदरीत पाणी फाउंडेशनच्या जो वॉटर कप आहे त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. ह्या लोकांना एक प्रोत्साहन देण्यासाठी, आणि शासकीय अधिकारीही तुमच्यातनंच सामान्यातनंच आलेले आहेत आणि हे तुमच्यातच एक भाग आहेत. हा एक आमच्या डोक्यामध्ये विचार आला. ऑफिसमधील सर्व कर्मचारी, अधिकारी पेटून उठले की आपण देखील ह्यांना साथ देऊया. त्या अनुषंगाने आज कृषी खात्यातील 15 आणि महसूल खात्यातील असे 15 कर्मचारी, अधिकारी, अगदी महिला कर्मचारी देखील आलेले आहेत. लोकांचा सहभाग इथं खूप असल्यामुळं उत्साह वाढलेलाच आहे. इथं आज गावामध्ये जे पाणी साठणार आहे त्या गावामध्ये पाणी साठल्यामुळं शेतीचा जो विकास आहे तो महत्त्वाचा आहे. आणि एखाद्या गावाला बक्षीस मिळतंय किंवा नाही हा महत्त्वाचा विषय नाही, परंतु त्या गावामध्ये जे पाणीचा साठा निर्माण होणार आहे ते खरं बक्षीस आहे. आणि ते वर्षानुवर्ष या गावाला समाधान देणार आहे किंवा तालुक्याला समाधान देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आपण कलेक्टर जर पाहिले, डेप्युटी कलेक्टर म्हणजे SDO ज्याला म्हणतात, CEO, जिल्हा परिषदेचे CEO, म्हणजे आपल्याला अतिशय चांगलं नेतृत्व या तिन्ही जिल्ह्यांमध्ये लाभलेलं आहे. आणि त्यांच्या फक्त सहकार्याशिवाय म्हणणार नाही, पण त्यांच्या एकदम इन्व्हॉल्वमेंट शिवाय हे जे काही घडलेलं आहे ते काही शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण टीमला मोटिवेट केलेलं आहे की सर्व अधिकारी वर्ग याच्यात खूप त्यांनी रस घेऊन याच्यामध्ये काम केलेलं आहे. याच्यामुळं ना सरकार आणि सर्वसामान्य लोक, जनता यांच्यामध्ये जे एक अंतर असतं अदरवाईज, ते ह्या कपच्या निमित्तानं ते अंतर पुसलं जात आहे. ते एकमेकांच्या जवळ येत आहेत, ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. हे फार सुखावणारं आणि ह्याचा परिणाम, ह्याचा फायदा दीर्घकाळपर्यंत पुढं आपल्याला बघायला मिळेल त्या प्रत्येक गावामध्ये. आणखीन एक असंच उदाहरण आपल्याकडे आहे की ज्याच्यामुळं गावाचा आणि त्या कामाचा तिथल्या सगळा कसा कायापालट होतोय. आपण पाहूया ही एक वेगळी कहाणी. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये चालू असलेल्या श्रमदानात एका महिलेचा चेहरा असा आहे जो साधारणपणे कधी ना कधी प्रत्येक गावात पाहायला मिळतो. मजल दरमजल करत त्या नवीन नवीन गावांमध्ये पोहोचतात. पती नोकरीनिमित्त पुण्यात असल्या कारणाने 2 मुलांची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे.
पण श्रमदानाचा ओढा इतका आहे की सकाळी लवकर उठून सासूच्या मदतीनं मुलांची सर्व व्यवस्था त्या करून ठेवतात. त्यांच्या पतीला त्यांचा अभिमान आहे. आयडियल आहे ती माझ्यासाठी. तिचं काम बघितलं, तिचा तो उत्साह जर बघितला कामाचा, घरातलंही असेल, तिच्या ऑफिसचंही असेल, कारण ऑफिसमध्ये सुद्धा तसं ती भागात खूप लोकप्रिय आहे. आणि ही गोष्ट जेव्हा ऐकतो तेव्हा ती खूप अभिमानाची गोष्ट असते. म्हणजे खूप आनंद होतो मला की ती माझी जोडीदार आहे, याचा अभिमान वाटतो मला बऱ्याचदा. या आहेत बीडीओ अर्चना वाघमळे. यांच्या गावात येण्याने गावकऱ्यांमध्ये एक नवीन उत्साह संचारतो. बीडीओ मॅडम आमच्या प्रत्येक गावात जाऊन मिटिंगा घेऊन साईड बघून लोकांमध्ये शिरून ते काम करतात. बीडीओ मॅडमला असं कधीच वाटलं की मी अधिकारी आहे, या गावच्या नागरिक आहेत असं समजूनच नेहमी काम करतात आणि सगळ्याच्या पुढे असतात त्या. एखादा सरकारी अधिकारी इतक्या आत्मीयतेने या कामात सहभागी होतोय म्हटल्यावर गावात जलसंधारणाची कामं सुद्धा वेगानं होऊ लागलेत. ह्याच्या अगोदर लोक बाहेर लांब उभं राहून बघायची की कोण काम करतंय, आणि त्यांच्या ते लक्षात आलं तर एवढा मोठा अधिकारी आपला जर काम करत असेल तर आपण इथं उभं राहून काय करायचे, आपण सुद्धा काम केलं पाहिजे. हे शक्य होतंय कारण अर्चना यांना विकास प्रक्रियेचं नेमकं समीकरण कळलंय. प्रशासन आणि लोक विकासाची प्रक्रियेमध्ये ही दोन्ही चाकं तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजेत आणि ती समांतर बरोबर चालायला पाहिजे, तरच ती विकासाची प्रक्रिया चांगल्या गतीनं पुढे जाईल. यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा यांच्या कामाने प्रभावित झाले आहेत. अर्चना मॅडम खरोखर खूप उत्साही आहेत. जेव्हा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा एखाद्या गावामध्ये जातात श्रमदान करायला तर निश्चितच त्या गावाला जास्त उत्स्फूर्तता मिळते. या कामामुळे त्यांना त्यांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याबरोबरच एक वेगळ्या प्रकारचं समाधानही मिळतंय. बीडीओ म्हणून मी स्वतःला नशिबान समजते, कारण विकास प्रशासन असं माध्यम आहे काम करण्याचं की जिथं हे सोशल वर्कचा आम्हाला पगार मिळतो. काय सुंदर ओळ आहे ना, या सोशल वर्कचा आम्हाला पगार मिळतो. किती सुंदर ओळ आहे. वा, शी इज अ वंडरफुल पर्सन. शी इज सच, कितनी पॉझिटिव्ह एनर्जी है. भयंकर. आणि त्यांची छोटी मुलगी इतकी लहान असताना सुद्धा देखील त्या इतक्या उत्साहाने भाग घेत असतात. खरोखर म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं. याच निमित्तानं आपल्याला ही जी भावना आहे की हे माझं आहे आणि ह्याच्यातनंच दर आठवड्याला आपल्याला एक वॉटर हिरो दर एपिसोडमध्ये आपल्याला दर आठवड्याला आपल्याला बघायला मिळतो. या आठवड्याचे जे वॉटर हिरो आहेत आपले, आपण त्यांच्याबद्दलची त्यांची फार प्रेरणादायक अशी स्टोरी आहे. आपण पाहूया ती आणि मग नंतर पुढे सरूया. वरुड तालुक्यातील वाठोडा गावातल्या आदी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रंगराव खाडे यांच्यावर गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचा फार मोठा प्रभाव आहे. या संतांच्या विचारांना वंद्य मानून खाडे गुरुजींनी आपलं अख्खं आयुष्य सर्वांनाच उत्तम शिक्षण व संस्कार देण्यात घालवलं. गुरुजींच्या विचारांच्या परिसस्पर्शाने त्यांचा प्रत्येक विद्यार्थी हा सोन्यासारखा उजळून निघालाय. त्यांच्या कृतीमधून सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, हे इंग्लिश शिकवता शिकवता मूल्याचे धडे आमच्या अंगामध्ये रुजलेले आहेत. माझी ते आदर्श आहे. मला आत्मिक आणि पारिवारिक खूप समाधान झालं त्यांच्यामुळं. आज 84 वर्ष असलेले खाडे गुरुजी स्वच्छ गाव, झाडे लावा झाडे जगवा असे अनेक सामाजिक उपक्रम पुढाकार घेऊन राबवत आहेतच, पण अनेकांना स्वतःच्या कृतीने प्रेरितही करतायत. अशा या खाडे गुरुजींच्या दूरदृष्टीने आता भविष्यातील पाण्याचं संकट अचूक हेरलंय. प्रवाह अखंड राहायचा आमच्या नदीचा 15 वर्षामध्ये त्या तुटला आणि आता बिलकुल कोरडी थंड झाली आहे. हे भयांता सगळ्यांच्या ध्यानात आली आता का नाही पुढच्या वर्ष आपल्याला तडफडून मारावं लागेल. आणि तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने गुरुजी सामील झाले सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठीच्या श्रमदानाच्या चळवळीत. या संतांच्या विचारांना वंद्य मानून खाडे गुरुजींनी आपलं अख्खं आयुष्य सर्वांनाच उत्तम शिक्षण व संस्कार देण्यात घालवलं. गुरुजींचे सर्व विद्यार्थी तर जुळले आहे, दोन्ही हात घेऊन श्रमदान करून. सर नसले तसं पोरकटपणा वाटतं, पण जेव्हा सर आले तर एक त्या कामामध्ये एक डिसिप्लिन आल्यासारखं वाटतं. आणि सवयीप्रमाणे कुणाचीही वाट न खाडे गुरुजींबद्दलचा आदर त्यांच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये. गावामध्ये आपण जे करू निर्माण ते निर्माण तसंच राहणार आहे आणि ते एक प्रकारचं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्या आहे भावी आयुष्याकरता याची प्रत्येकाला जाणीव झाली आहे. अशा खूप प्रेरणादायी आणि असे वॉटर हिरो आपल्याला या सगळ्या. खाड़े गुरुजी को हमारा सलाम. बहुत ही इंस्पायरिंग आदमी है वो और उनकी इतने जितने स्टूडेंट्स से कितनी इज्जत करते हो. जी आमिर, आपली स्पर्धा
5 तारखेला संपणार आहे. हो हो. त्यामुळं पुढचा एपिसोड जो असेल तो दुष्काळाशी 2 हातचा शेवटचा एपिसोड असेल. त्याच्यानंतर जो असेल एपिसोड तो या स्पर्धेचे जे कोणी विजेते आहेत ते जेव्हा आपण घोषित करू त्यावेळेला. जो प्रवास आहे वॉटर कपच्या निमित्तानं सुरू झालेला तो फार आनंददायी होता आणि चैतन्य निर्माण करणारा असा होता. काय म्हणाल तुम्ही दोघं? नाही, अगदीच म्हणजे आनंददायी आणि चैतन्य निर्माण करणारे हे खूप सुंदर शब्द आहेत. कारण अशा कामाबरोबर आनंद जोडणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा जो प्रवास आहे, आपण कधी सामाजिक कार्याला जर आपण रटाळ करून टाकलं तर मग त्याच्यामध्ये ते स्प्रेड होण्याची शक्यता नाहीये. श्रमदानाला कुठेतरी आपण कनिष्ठ आपण या गोष्टींना आपण करून ठेवलं होतं. म्हणजे श्रम संस्कृती ही कनिष्ठ दर्जाची संस्कृती आहे, कुठेतरी आपल्या मनात रुजलं होतं. मला वाटतं या निमित्ताने एक नवीन प्रवास सुरू झालेला आहे आणि युवकांमध्ये याला कूल बनवणं खूप महत्वाचं आहे. एकूणच आपल्याकडे आता अशी स्थिती आहे की निगेटिव्हिटी खूप आहे समाजामध्ये. तर त्या नकारात्मकतेमधून पॉझिटिव्ह काहीतरी जनरेट होणं आमिर हे फार महत्वाचं आहे. मुझे क्या लगता है कि देखिए यकीनन समाज में नेगेटिविटी होती है, लेकिन जितनी नेगेटिविटी बढ़ती है ना, जिस तरह नेगेटिविटी में वो क्षमता है कि वो एक से दूसरे तक पहुंचती है और बढ़ती है, उसी तरह पॉजिटिविटी में भी वही क्वालिटी है. जब आप पॉजिटिविटी को छूते हैं और पॉजिटिविटी आपको छूती है तो वो भी आपके अंदर से लहर की तरह दौड़ती है और आप में भी वो बदलाव आता है और पॉजिटिविटी में भी उतनी ही शक्ति है या शायद ज़्यादा है जो स्प्रेड हो सकती है. तो हमको ये पॉजिटिविटी को स्प्रेड करना है. तो नेगेटिविटी है कुछ लोगों में है, उससे हमको निराश नहीं होना चाहिए और कभी कभी हमको चुप भी हो जाना चाहिए. लेकिन जो पॉजिटिविटी है ना उसको हमको स्प्रेड करना चाहिए और वो जब पॉजिटिविटी स्प्रेड होगी तो उसका कोई अंत नहीं है. गांव में जो देख रहे हैं, जो हर हफ्ते हम देख रहे हैं, इतनी पॉजिटिव चीजें हो रही हैं. ये मुझे देख के मुझ में पॉजिटिविटी बढ़ती है, आप में देख के आप में पॉजिटिविटी बढ़ेगी, जो लोग घर पे हमारा शो देख रहे हैं उनमें कितनी पॉजिटिविटी बढ़ेगी. तो ये एक तरीका है जिसमें पॉजिटिविटी बढ़ती है. पॉझिटिव्ह असं हे सगळं या निमित्तानं घडतंय. ही आत्ताची खरं तर समाजाची, देशाची, राज्याची सगळ्यांचीच खूप मोठी गरज आहे आणि पाणी फाउंडेशनच्या मुळं हे सगळं आपल्याला आत्ता इथं बघायला मिळतंय. अर्थात आता अपेक्षा आहे ती वरुणराजानं बरसावं, धुवांधार बरसावं आणि जी काही आत्ताचं मळभ आहे दुष्काळाचं ते पूर्णपणानं बाजूला सारावं. सुरुवातीला बहिणाबाईंच्या ओळी आपण म्हटल्या होत्या की आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी गेले. गाना आता है लेकिन ये वाला नहीं आता मुझे. कौन सा आता है? घनन घनन घिरे घिरे आए बदरा, घने घर घोर चार चाय बदरा. लगान में था ना. हाँ, आगे बारिश का ही गाना. और इसके आगे मैं भूल गया. चमक चमक गुंजे देखो बिजलियां बरसे, धमक धमक देखो समथिंग. काले मेगा पानी तो बरसाओ, बिजली की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ. तर ह्याच अपेक्षेसह आपण वरुणराजाला विनंती करूया की आता आमिरनं सुद्धा जी साथ घातली आहे त्या साधेला हो म्हण, वेळेत पड, भरपूर पड आणि हे जे दुष्काळाचं संकट आहे ते महाराष्ट्रावरचं कायमचं दूर कर. तुर्तास आपल्या दोघांचेही खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण इथंच थांबतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी, जो या पहिल्या टप्प्यातला शेवटचा एपिसोड असेल, शनिवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत नमस्कार.